कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवताराला येतात। वेळेच्या मर्यादेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। गिरिराज गोवर्धनाच्या लीलेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। भगवान परमात्मा जिथं जात असतात तिथं काही बदल होत असतो। जसं चंदन ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणचा संपूर्ण परिसर सुगंधित बनवत असतो। चंदनाचा स्वभाव सांगितलाय। संतानी सरिता केलो तैशा परी चंदनी ते बोरी व्यापिल्या। आपल्या सभोवतालची सहवासात येणारी सगळी झाडं चंदन आपल्या सुगंधानं सुगंधित करून टाकत असतो। तसं भगवान परमात्मा ज्या गोकुळामध्ये अवताराला येतात तुकोबराय म्हणतात त्या गोकुळामध्ये देव अवताराला आले म्हणून काही बदल झालेले आहेत। सगळ्यात पहिला बदल सांगितला तुकोबरायांनी तो म्हणजे देव अवताराला आल्यामुळे गोकुळातली चिंता पळून गेली। चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, चिंता ते महाराज म्हणतात चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवे। याला युगपत म्हणतात। युगपत घागरीत पाणी भरायसाठी जर घागर पाण्यात बुडवली तर घागरीत पहिले हवा असते। हवा खरं सांगा घागरीतली हवा अगोदर निघून जाते का घागरीत पाणी अगोदर भरल्या जाते? तू म्हणाल महाराज जरा अवघड वाटतंय। अगोदर हवा निघून जाते का अगोदर पाणी भरल्या जाते? त्याचं उत्तर आहे दोन्ही क्रिया एकाच वेळेला होत असतात। ज्या वेळेला घागरीत पाणी भरल्या जाते त्याच वेळेला घागरीतली हवा निघून जात असते। त्याला युगपत म्हणतात। तसं ज्या क्षणाला गोकुळात देव आले त्याच वेळेला गोकुळातली चिंता पळून गेली। आमची गुरुजी म्हणत चिंग चिंग चिंगाट गेली। झिंग झिंग झिंगाट नाही बरं, पाठीमागं सुद्धा ओढून पाहिलं नाही तिनं। चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, कारण सगळ्यात घातक आहे माणसाच्या जीवनामध्ये ती म्हणजे चिंता। पाठ आहे तुमच्या चिंता चिता समख्याता बिंदू मात्रेन विशेषता
निर्जीवम दहते चिता, सजीवम दहते चिंता. पण फरक आहे एका अणुस्वराचा. निर्जीव माणसाला चिता एकदाच जाळते, पण सजीव माणसाला चिंता पावलो पावली जाळते. कबीर महाराजांचा प्रश्न आहे. भगवान परमात्म्याला सगळ्यांची काळजी आहे माऊली. मुर्दे को हरी देत है लकड़ी कपड़ा और आग, जिंदा होकर चिंता करे वो नर बड़ा भाग. कबीर महाराज म्हणतात मेलेल्या माणसाला म्हणजे प्रेताला, मुर्द्याला सुद्धा देव 3 गोष्टी देतो. लकड़ी कपड़ा और आग, जिंदा होकर चिंता करे वो नर बड़ा भाग. मेलेल्या माणसालाही देव 3 गोष्टी देते. लाकूड देते, अग्नी देतो आणि कापड देतो. पण लक्षात घ्या प्रेताला सुद्धा नशीब आहे. किसी की लाश पे फूलों की लड़ी है तो किसी की लाश बिना कफन के ही पड़ी है. एखाद्याच्या प्रेतावर फुलं मावत नाहीत आणि दुसऱ्याच्या प्रेताला तिरडी सुद्धा नीट भेटत नाही. याचा अनुभव कोरोनाच्या काळात घेतला आपण. चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या लोकांचे प्रेत सुद्धा घरी अंत्यसंस्कार करायला भेटले नाही. हे प्रेताचं नशीब आहे माऊली. म्हणून निर्जीव वस्तूला सुद्धा नशीब सांगितलंय. कबीर महाराज म्हणतात एकच लोखंड पण 2 तुकडे केले आणि 2 वेगवेगळ्या वस्तू बनवल्या की नशीब बदललं. चिमटे और चमचे में होत बड़ी तकदीर, चिमटा जले अंगार में और चमचा खाई खीर. लोखंड एक आहे, बनवणारा लोहार एक आहे, पण एका लोखंडाच्या तुकड्याचा बनवला चिमटा तो बिचारा विस्तवामध्ये चटके खातोय, आणि एका लोखंडाच्या तुकड्याचा बनवला चमचा तो मात्र खिरीच्या पातेल्यात मजा मारतोय. नाही काय म्हणजे चमचे कुठेही जाऊ द्या त्यांची मजाच असते. पण निर्जीव वस्तूला सुद्धा नशीब सांगितलंय. एकाच नदीच्या काठावरची माती एका कुंभारदादानं एका गाढवाच्या पाठीवर टाकून घरी आणली. ज्या पाण्यापासून चिखल बनवला, गारा बनवला, पाणी एक, ज्या चाकावर मडके घडवले चाक एक, घडवणारा कुंभार एक, ज्या आव्यामध्ये मडके भाजले जातात तो आवा सुद्धा एक. पण मग सगळ्या मडक्यांचं नशीब सारखं आहे का? काही भाग्यवान मडके असतात त्याच्यात लोणी ठेवलं जातं, ते मडकं मात्र वर शिंक्यावर. काही हलक्या नशिबाचे मडके त्याच्यात जुन्या माता मावल्या मग चटणी मीठ भरून ठेवत होत्या. काही कमनशिबी मडके म्हाताऱ्याला उठताच येत नाही म्हणून गुड्याच्या बाजीखाली, आणि काही त्याच्याही पेक्षा कमनशिबी मडके म्हातार चौघाच्या खांद्यावर उचलल्यावर एक मडकं समोर. घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणाला कळे, तुझ्या विना ते कोणाला कळे. दुखी कुणाच्या पडते लोणी, दुखी कुणाच्या पडते लोणी. नामदी तू
मडक्याचं नशीब जसं स्वतंत्र आहे तसं तुम्ही आपण प्रत्येक जण ब्रह्मदेवाच्या कारखान्यातले घडवलेले मडकेच आहोत. प्रत्येकाचं नशीब भिन्न भिन्न आहे. चिंता त्यासी सर्वाही. आपल्याला चिंता करायचं काम नाही. ज्या गोकुळात देव अवताराला येतात तिथून चिंता पळून जाते. दुसरा बदल सांगितलाय तुकोबारायांनी. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केली या वाचून जपतपे. तुकोबांनीच म्हटलेलं आहे ब्रह्मज्ञान जळी कडे उठा उठी तरी का हिमपुटी वेदशास्त्रे. सहजासहजी ब्रह्मज्ञान होत नाही माऊली, पण माणसाच्या दुःखाला कारणीभूत असतं ते अज्ञान असते. कोणत्याही गोष्टीचं ज्ञान जर माणसाच्या जीवनात झालं तर दुःख होण्याचं काम नाही. समजण्यासाठी छोटासा दृष्टांत सांगतो ऐका. सासूबाई एकटीच घरी आणि नेमके जावई बापू घरी आले आणि मग अंगणात नेमकी खुर्ची टाकली, जावई बापूला बसवलं. तेवढ्यात सासूबाई आतमधून चहा आणायला गेल्या. पोस्टमन घरी आला. पोस्टमन आणि त्या जावई बापूच्या हातीच नेमकं पत्र दिलं. जावयाच्या हातात पत्र दिलं आणि पत्र वाचलंही नाही, फक्त पाहिल्या बरोबर जावयानं एकदम रडायला सुरुवात केली. आता नेमकं तिकडून जावई बुवासाठी चहा घेऊन सासूबाई कप घेऊन आल्या आणि कपबशी हातातच पाहिलं तर जावई बुवाच्या हातात पत्र, जावई बुवा रडतायत. सासूबाई नाही मागचा पुढचा काही विचार केला नाही, विचारलंही नाही काय झालं काय. जावयाच्या हातात पत्र, जावई रडतोय. नक्की सासूबाईनं विचार केला कोणीतरी गेलं. सासूबाई नाही स्वरात स्वर मिसळवला, रडणं चालू. आता दोघांचाही रडायचा आवाज, शेजारी पाजारी सगळे धावत आले. प्रत्येक जण विचार करतोय ज्या अर्थी दोघही जण रडतात नक्की कोणीतरी गेलेलं असावं. सगळ्यांची रडारड सुरू. सगळं गाव जमा झालं, रडणं सुरू, पण माहित कोणाला काहीच नाही कोण गेलं. शेवटी प्रत्येक जण एकमेकाला विचारत होता काऊन लढता. आपल्याला काही माहित नाही, हा शेजारचा लढतो म्हणून मी रडतो. होता होता बातमी सासूबाई पर्यंत गेली. काऊन रडता सासूबाई. तिने सांगितलं मला काहीच माहित नाही, जावयाच्या हातात पत्रन रडणं चालू आहे म्हणून मी सुरू केलं. शेवटी जावयाला विचारलं का रडता, कोण गेलं. तो म्हणे गेलं बिलं कोणी नाही, पत्र हातात दिलं पोस्टमननं, पण मी लहानपणी शाळाच नाही शिकलो, वाचताच येत नाही म्हणून लढायला आला. त्यांनी सांगितलं मी जर लहानपणी मायबापाच्या म्हटलं ऐकून शाळा शिकलो असतो तर आज रडायचं काम पडलं नसतं. म्हणून अक्षराविषयी असलेलं अज्ञान हे जसं रडायला दुःखाला कारणीभूत ठरतं, गोकुळातल्या लोकांना देव प्राप्त झाल्यामुळे ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. केलिया वाचून जपतपे, काही न करता गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं. चिंता पळून गेली, ब्रह्मज्ञान झालं, अज्ञान निघून गेलं. आणि तिसरा बदल सांगतात तुकोबाराया की घरोघरी लक्ष्मीचं वास्तव्य झालं, त्यामुळे दैन्य आणि दारिद्र्य हे सुद्धा गोकुळातलं निघून गेलं. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. दैन्य आणि दारिद्र्य निघून गेलं, कारण घरोघरी लक्ष्मीचं वास्तव्य झालं. असा बदल गोकुळामध्ये होतोय.
पण इकडं गोकुळात आनंदी आनंदाचं वातावरण असताना तिकडं ज्या मायेला वसुदेवजी घेऊन गेले होते ती माया मात्र रडायला लागली. रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत. आणि मग रडायचा आवाज ऐकला. कंसापर्यंत बातमी पोहोचली. 8वा जन्माला आला. कंस लगबगीनं आला. पाहिलं तर देवकीच्या हातामध्ये 8वा नव्हता, ती 8वी होती. देवकी म्हटली, दादा रे मारू नको रे, ही चिमुकली लहान पोरगी तुझं काय बिघडवणार आहे. पण कंसानं सांगितलं, आकाशवाणी ऐकली नव्हती का? 8वा असो की 8वी, शत्रू आहे तो, मला मारणार आहे, त्याला संपवलं पाहिजे. म्हणून कंसानं अगोदरचे 6 लेकरं जसे शिळेवर गरागरा फिरून आपटून मारले, 7वी माया सुद्धा देवकीच्या हातातून हिसकावली आणि पाय धरून गरागरा शिळेवर आपटून मारणार. पण ती माया आहे माऊली, ती कोणाच्या हाती लागत कशी लागणार आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. ती भगवान परमात्म्याची माया आहे. कंसाच्या हातातून निसटली आणि वर जाऊन तिनं चतुर्भुज रूप धारण केलं. कंसाला निरोप दिला, कंसा अरे मला काय मारतोस? तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय आणि तो गोकुळामध्ये वाढतो. तुझं लागी वदी उपजला मजयादी, उपजला मजयादी, उपजला मजयादी. तुझं लागी वदी उपजला त्या मायेनं कंस महाराजांपर्यंत निरोप पोहोचला की तुझ लागी वधी उपजला मजाधी. आणि ती माया हातातून निसटली, अंतर्धान पावली. पण कंसापर्यंत निरोप पोहोचला. मायाना हातातून निसटली. तिनं सांगितलंय शत्रू गोकुळात वाढतोय, पण आपल्या शत्रूला संपविल कोण? त्रयोदशीच्या दिवशी कंसानं बैठकीत मुद्दा मांडला आणि शत्रूला संपवण्याचा विडा पुतणा मावशीनं उचलला. कंस मामानं पुतणीची बोळवण करताना तिला जेवू घातलं, साडी चोडी घेऊन तिची बोळवण केली. कारण कंसाला माहिती होतं ही एकदा आता गेली की परत माघारी येणे नाही. आणि म्हणून चतुर्दशीच्या दिवशी पुतना होती राक्षसीन, अपवित्र, पण अत्यंत सुंदर असं देखणं रूप घेऊन जशी स्वर्गातली अप्सरा देवांगणा आणि आपल्या स्तनामध्ये जहाल अत्यंत हलाहल विष भरून नेमकी जन्माला आलेली लहान लहान लेकरं मारत 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 नंद बाबाच्या अंगणापर्यंत येऊन पोहोचली. दीन दुर्बळाची मारित बालक, दीन दुर्बळाची मारित बालक, करिता तिशोक माय बाप, माय बाप करिता तिशोक माय बाप. दीन दुर्बळाची मारित बालक, दीन दुर्बळा. एक लहान बालक मारत 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 नंदबाबाच्या अंगणापर्यंत येऊन पोहोचली. नामा म्हणे आली नंदाची या घरा स्वरूप सुंदरा देवांगणा. आणि यशोदा मैयाला आवाज दिला, अगं यशोदे तुला मुलगा झालाय म्हणतात, मी पाहायला आले बाळंतविडा घेऊन. यशोदा माईनं लक्षात घेतलं कोणीतरी अनोळखी दिसते.
कसं द्यावं कन्हैयाला याच्या ताब्यात, मांडीवर कसं द्यावं, म्हणून सांगितलं झोपलाय तो, तुम्ही थोड्या वेळानं या. पण देवानं पाळण्यातल्या पाळण्यात विचार केला, बोहणीचं गिराईक आहे आणि बोहणी जर चांगली झाली तर पुढचा धंदा चांगला होईल. म्हणून हुशार व्यापार करणारे बोहणीचं गिराईक परत जाऊ देत नाही. भगवान परमात्म्याने पाळण्यातल्या पाळण्यात रडायला सुरुवात केली. भगवान परमात्मा टाहो फोडून रडत होते. तो आवाज पुतनेनं ऐकला, यशोदेला बाजूला सारलं, जवळ आली, देवाला घेतलं. बाकीचे लेकर वासानं मरत होते, पण देव काय साधे थोडी होते वासानं मरायला. पुतणेच्या लक्षात आलं, देव वासानं मरत नाही, आपलं स्तन भगवंताच्या मुखामध्ये दिलं. पूर्वरे वक्ते बाबा सांगत, क्विंटलच्या क्विंटल विष भरून पुतना जी देवाला मारायला आली, भगवान परमात्म्यानं पुतणेचं स्तन मुखामध्ये घेतलं आणि एकदम 17 हॉर्स पॉवरची मोटरच लावली. तिच्या स्तनामधलं दूध प्राशन केलं, विष पिऊन टाकलं, रक्तही प्राशन केलं. मग जेव्हा प्राण आकृष्ट करायला लागले, पुतना ओरडायला लागली, मुंचताम मुंचताम, सोड. देवानं डोळे मिटलेले आहेत, त्याचेही 21 कारण सांगितले. परमात्मा बाललीला करतात. चंद्र आणि सूर्य आहेत देवाचे 2 डोळे. पुतणेला जर उघड्या डोळ्यानं पाहिलं असतं, पुतना जळून संपली असती. पण देवाला तिला मोक्ष द्यायचा आहे. तुवा सनकादिका चेणी माणे, सायुज्य सौरसुदिधला पुतणे, जे विषाचेणी स्तनपाने मारू आली. परमात्मा म्हटले, आलो दूध दही तूप खायला, आणि पहिल्यांदा विष प्यावं लागतंय. म्हणून विष प्यायची सवय आपल्याला नाही. डोळे मिटून भगवान शंकराची प्रार्थना केली. डोळे मिटून ही पहिल्या जन्मातली कोण आहे ते पाहिलं. आणि मग भगवान परमात्मा जेव्हा प्राण आकृष्ट करतात, ओरडायला लागली. खरं रूप प्रकट केलं. गोकुळाच्या बाहेर धाड दिशी शरीर पडलं. अकराळ विक्राळ महाकाय असलेली पुतना गोकुळाच्या बाहेर पाऊलाय, तर अग्रभाग म्हणजे शरीराचं डोकं ज्या ठिकाणी पडलं ते शहर म्हणजे आग्रा. ताजमहाल जिथं यमुना माईच्या काठावर आहे तिथं शरीर पडलं. पण धाड दिशी आवाज आला. म्हणून यशोदा मैया घर काम करत होती. हात सारवणानं भरलेले, केस विस्कटलेले, घामानं घामाघूम झालेली, आणि डोक्यावरचा पदर कमरेवर खांद्यावर आलेला. आणि पाहिलं तर कृष्ण कन्हैया नाही, जिच्या मांडीवर दिलं होतं तो देव सुद्धा दिसेना. तेव्हा कावरी बावरी झालेली यशोदा मैया जो भेटल त्याला विचारायला लागली, माझा कृष्ण देखिला काय, कुणीतरी सांगा गे सांगा. 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 सांगा गे सांगा, सांगा गे सांगा, कुणीतरी सांगा गे सांगा. माझा कृष्ण देखिला काय, 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 कुणीतरी सांगा गे सांगा. हाती घेऊन या फुलं, हाती घेऊन या फुलं, हाती घेऊन या फुलं, हाती घेऊन या फुलं. अंगणी रागत आले मुलं, अंगणी
पान, माथा शोभे पिंपळ पान, माथा शोभे पिंपळ पान. मेघवर्णाई साजान, मेघवर्णाई साजान, मेघवर्णाई साजान, मेघवर्णाई साजान. त्याला म्हणती श्री भगवान, त्याला म्हणती श्री भगवान, त्याला म्हणती श्री भगवान, त्याला 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 म्हणती श्री भगवान. योगी ध्यान, योगी ध्यान, विश्रांती. माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा रे सांगा, माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा, माझा कृष्ण कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा, माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा गे सांगा, सांगा गे सांगा, सांगा गे सांगा. कावरी बावरी झालेली यशोदा मैया भगवान परमात्म्याच्या शोधासाठी जो भेटल त्याला विचारते, माझा कृष्ण देखिला काय. आणि मग कोणीतरी सांगितलं बाहेर धड पडलंय आणि त्याच्या अंगावर एक बाळ खेळतय. लक्षात आला आपला कन्हैयाच आहे, म्हणून घरून शिड्या आणल्या आणि भगवंताला घरी आणलं, खाली काढलं. देवाची दृष्ट काढल्या जाते. बाळ घाबरलं म्हणजे कान फुंकल्या जातात. पंचगव्यानं पंचामृतानं भगवंताचं स्नान केलं, भगवंताची दृष्ट काढल्या जाते. हा पुतना मावशीच्या वधाचा प्रसंग. असे अनेक प्रसंग भगवंतानं आपल्या जीवनात बाललीला केल्यात. त्यातली एक लीला ज्ञानोबाराय वर्णन करतात. नुगडता बालपणाची फुली, मिया अदानवी सृष्टी केली, करी गिरी धरुणी उमाणिली महेंद्र महिमा. गिरिराज गोवर्धनाची लीला. घराघरातून सुगंध येत होता, पदार्थ बनवल्या जात होते. कारण पूर्वीच्या काळात सगळं गावरान होतं. आता 5-50 वर्षाच्या अगोदर खास गावरान खाल्लेलं आहे जुन्या लोकांना. मग कोणाच्या घरी काय भाजी केली सांगायचंही काम नव्हतं. फोडणी दिली म्हणजे अख्ख्या गल्लीत सुगंध येत होता. तूप तापवलं तरी सुगंध. कळण्याच्या भाकरीचा, प्रत्येक पदार्थाचा सुगंध होता. आता तर गंजात तोंड घातलं तरी समजत नाही काची भाजी आहे. म्हणून गावरान होतं सगळं. भगवान कृष्ण देवाच्या काळातला तो प्रसंग आहे. पदार्थ बनवत होते. देवानं आपल्या वडिलांना विचारलं, म्हणे बाबा कशाचा सुगंध येतोय. नंद बाबांनी सांगितलं, कन्हैया इंद्रयाग दरवर्षी आपण करत असतो. देवांचा राजा आहे, तो भरपूर पाऊस पाडतो आणि म्हणून इंद्रयागाची तयारी चालू आहे. देवानं विचार मांडला, म्हणे बाबा किती दिवसापासून इंद्रयाग करता. तो काळा का गोरा कधी पाहिला का, दर्शन झालं. म्हणे नाही. मग इंद्रयाग बंद करा. मी सांगतो गिरिराज गोवर्धनाची पूजा करा. कारण गिरिराज आपल्या गाईला चारा देतो. निसर्गाचं संवर्धन करा. निसर्गच खरा देव आहे. हा संदेश भगवंताला त्या लीलेतून द्यायचा आहे. म्हणून 2 मतप्रवाह झाले. काही जण म्हणत देवाच्या म्हटलं ऐका, आणि काही विरोधात होते. ते म्हणे एवढ्या दिवसाची आपली परंपरा बंद पाडता काय. ते कालचं पोरगण त्याच्या म्हटल्यानं ऐकता. पण भगवान परमात्म्याच्या बाजूने जे होते, देवाला मानणारे, ते म्हणे कन्हैया काही हरकत नाही, तुमच्या म्हटल्याप्रमाणे आम्ही गोवर्धनाची पूजा करू. पण आमची एक अट आहे, गोवर्धन भगवंतानं आमच्या हातचा प्रत्यक्ष प्रगट होऊन नैवेद्य ग्रहण केला पाहिजे. देव म्हटले अट मान्य आहे. आणि मग इंद्रयाग बंद केला आणि गिरिराज गोवर्धनाची पूजा सुरू केली.
सगळे पदार्थ आणि पूजेचं सामान घेऊन गोवर्धनापर्यंत पोहोचले. चला यमुना मैयातून घागरीनं पाणी भरून घेऊन या, गोवर्धनाला स्नान घालायचंय. पाणी आणून आणून गोपाळ थकले. गोपाळ म्हणतात, देवा लय दिवसाचा बिना आंघोळीचा आहे बापा, बंगरसात दिसतो, किती पाणी आणावं, थकलो आम्ही. देव म्हटले काळजी करू नका, भगवंतानं मानसी गंगा निर्माण केली. गोवर्धनाच्या परिक्रमेमध्ये आपल्याला अनेक तळ दिसतात. त्या ठिकाणी एक मानसी गंगा भगवंतानं गिरिराज गोवर्धनाच्या स्नानाकरता निर्माण केलेली. तिथं राधा राणीची भगवंताला भेट होते आणि गिरिराज गोवर्धनाचं स्नान भगवंतानं केलं. पूजा करत असताना गंध, कुमकुम, तिलक, हार, पुष्प आणि वस्त्र, तांबूल हे सर्व दान करत असताना भगवान परमात्म्यानं सांगितलं, चला नैवेद्य समोर आणा. सगळे नैवेद्य देवानं गिरिराज गोवर्धनाच्या समोर ठेवले आणि अटीप्रमाणे गोवर्धन भगवान प्रगट झाले. बोलिये गिरिराज गोवर्धन भगवान की जय. प्रत्यक्ष समोर प्रगट होऊन सगळे गोपाळ नैवेद्य ग्रहण देत होते. गोवर्धन भगवान खात होते. तेव्हा ज्यांचं प्रेम होतं ते गोपाळ म्हणतात, का रे हा गिरिराज गोवर्धन तर आपल्या कितनासारखाच दिसते. ज्यांची श्रद्धा आहे ते म्हणत, अरे कृष्णच आहे आपला, तो गोवर्धनाच्या रूपानं नटलेला आहे. पण ज्यांना भूका लागल्या होत्या आणि जे देवाच्या विरोधात, ते म्हणे कितीक दिवसापासून उपवासी आहे, आपल्यासाठी काही ठेवते का नाही. म्हणून काही टोपले, काही प्रसादाचे हारे लपून ठेवले. देवाच्या नजरेतून काय सुटणार आहे. गिरिराज गोवर्धनाचं पूजन चालू असताना तिकडं नारदानं इंद्रदेवांपर्यंत सूचना, बातमी पोहोचवली, इंद्रा विरोधात कट कारस्थान चालू आहे, इंद्रयाग बंद केला, गोवर्धन पूजा सुरू आहे. इंद्रानं मेघांना वर्षाव करण्याची आज्ञा केली. हत्तीच्या सोंडेनं धारा पाडा, मुसळधार पाऊस सगळं गोकुळ गाई गोपाळांसमवेत वाहून गेलं पाहिजे. आणि एकदम आभाळ भरून आलं. काळे कुट्ट ढग आकाशात गर्दी करायला लागले. एकदम वातावरण बदलून गेलं. जे देवाच्या विरोधात होते ते म्हणायला लागले, आलं का नाही संकट, कोण निवारण करेल. भगवंतानं सांगितलं, काळजी करू नका. ज्या गिरिराज गोवर्धनाची आपण पूजा केली तो गोवर्धनच आता आपलं रक्षण करील. म्हणून सगळ्यांनी मिळून आपण गिरिराज गोवर्धनाची प्रार्थना केली पाहिजे. सगळेजण गोवर्धनाच्या सन्मुख गुडघ्यावर बसून हात जोडून गोवर्धनाची प्रार्थना करतात. आपण सुद्धा प्रार्थना करू. तोपर्यंत यजमान